नमस्कार शिक्षक बांधवांनो, पहा प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग 1, संवर्ग 2 आणि संवर्ग 3च्या बदल्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संवर्ग 4 बाबत एक महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे. तर प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 विशेष संवर्ग 4च्या बदली अर्जाबाबत. पहा संदर्भ आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग प्राधिकृत व्हिन्सिस आय टी सर्व्हिसेस पुणे यांच्याकडून आलेली सूचना दिनांक 4/8/2025. उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की विशेष संवर्ग शिक्षक भाग 3चा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे. पहा म्हणजे संवर्ग 3च्या बदली टप्पा पूर्ण झाला आहे, त्याच्या याद्या देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 4चा टप्पा दिनांक 5/8/2025 रोजी सुरू होत आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण संवर्ग 4 शिक्षकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे की 5/8/2025 रोजी म्हणजे उद्या या ठिकाणी काय होणार आहे की जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विशेष संवर्ग 4च्या त्या ठिकाणी टप्पा सुरू होत आहे. तरी आपल्या अधीनस्थ विशेष संवर्ग शिक्षक भाग 4 बदली पात्र शिक्षकांसाठी असलेल्या शिक्षकांना दिनांक 5 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे या बदली पोर्टलवर म्हणजे ही पोर्टलची वेबसाईट या पोर्टलवरती अर्ज करण्यास अवगत करावे. तसेच बदली अर्ज करण्यापासून कोणी वंचित राहिल्यास संबंधित शिक्षक स्वतः जबाबदार असेल हे त्यांना प्रकर्षाने अवगत करावे. पहा म्हणजेच या ठिकाणी संवर्ग 4च्या बदल्यांची प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होत आहे आणि ती पोर्टलवरती त्या ठिकाणी त्यांना जो पसंतीक्रम आहे तो पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया 5 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एकूण 4 दिवस आहेत. पहा 5, 6, 7 आणि 8 या 4 दिवसामध्ये आपल्याला व्यवस्थित शाळांची निवड त्या ठिकाणी करायची आहे. कारण की आता शाळा या सर्व चांगल्या शाळा त्या ठिकाणी जवळजवळ संवर्ग 1, संवर्ग 2 आणि संवर्ग 3ने त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला शाळांची निवड करताना संवर्ग 4च्या शिक्षकांना मोठी कसरत त्या ठिकाणी म्हणावी लागेल. व्यवस्थित त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शाळांची निवड करायची आहे. शाळांची जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येनुसार आपण व्यवस्थित शाळा निवड करा. त्याची एक कच्ची यादी तयार करा. यादी तयार करून व्यवस्थित 30 क्रमाने व्यवस्थित भरा. कारण की ही बदली प्रक्रिया एकदा बदली झाल्यानंतर परत लवकर बदलीला चान्स त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामुळे आत्ता आपण व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी काय करायचं आहे, या बदली प्रक्रियेमध्ये आपले पसंतीची शाळा म्हणजे पसंतीक्रम तो पोर्टलवर व्यवस्थित नोंदवायचा आहे. 30 शाळा आपण निवडायच्या आहेत आणि या 30 शाळा निवडताना योग्य शाळांची निवड करूनच त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण अनुभव तुमचा पणाला लावा किंवा त्या ठिकाणी चौकशी करा. व्यवस्थित चौकशी अंती त्या ठिकाणी शाळेचा पट पाहून व्यवस्थित 30 शाळांची योग्य निवड करा. सर्वांना या ठिकाणी या संवर्ग 4 शिक्षकांना त्या ठिकाणी बदलीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वजण व्यवस्थित शाळा निवडतील अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.